बुरुड समाजाचा सामूहिक विवाह मेळावा बुधवारी चांदोजी पावडे मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाला। एकूण 12 जोडपी या सोहळ्यात विवाहबद्ध झाली। लग्नासाठी वधूवरांच्या मातापित्यांना होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास कमी व्हावा या उद्देशाने नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ आदी जिल्ह्यातून वधूवरांनी सहभाग नोंदवला। संत बाबा बलविंदर सिंगजी, बुरुड समाजाचे आमदार हरीश पिंपळे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। हा सामूहिक विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष मोहन पटकोटवार, सचिव संजय हळदे, हेमंत चल्लेवार यांच्यासह संघटनेच्या इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले। बुरुड समाज संघटनेतर्फे हा तिसरा सामूहिक विवाह सोहळा मराठवाडा स्तरावर साजरा केलेला आहे। सध्याच्या आर्थिक विवंचनेच्या मध्ये आणि धकाधकीच्या जीवनामध्ये विवाह सोहळा किंवा विवाह मेळावा ही अतिशय महत्त्वाची बाब बनलेली आहे। कारण समाजाचा आर्थिक विकास, शैक्षणिक विकास, राजकीय विकास, सामाजिक विकास हा सर्व विकास साधायचा असेल तर आर्थिक विकास होणं फार महत्त्वाचं आहे। आणि आर्थिक विकास व्हावा, आर्थिक बचत व्हावी, लोकांची होणारी दिरंगाई परेशानी थांबावी यासाठी या विवाह सोहळ्याचं आयोजन आमच्या संघटनेतर्फे करण्यात आलेलं आहे। या विवाह सोहळ्यामध्ये 12 जोडपे विवाहबद्ध झालेले आहेत। अतिशय कमी कालावधीमध्ये 40 दिवसाच्या कालावधीमध्ये अहोरात्र मेहनत करून आमच्या या संघटनेच्या टीमनं हा विवाह सोहळा अभूतपूर्व असा यशस्वी केलेला आहे। महाराष्ट्रातून, कानाकोपऱ्यातून सर्व लोकांचं प्रेम या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे।